महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाचे प्रमुख एस चोकलिंगम यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. 1 तासी बैठक चालली, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी विलास भुमरे यांचा एक संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी दिला की 20,000 मतदान जे आहे ते बाहेरून आणण्यात आलं आणि या संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती आहे. आपल्यासोबत विलास भुमरे सर, ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, जितेंद्र आव्हाड आता आरोप करतायत की बाहेरून मतदान आणण्यात आलं आणि तुम्ही सभेमध्ये म्हणालात, काय नेमकी सत्यता आहे, काय म्हणाल? छत्रपती संभाजीनगर येथे आमचा बूथप्रमुखांचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये मी ज्यावेळेस भाषण करत असताना मी बूथप्रमुखांना, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आव्हान केलं का येणाऱ्या काळात महानगरपालिका असेल, नगरपरिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे. आणि मतदान यादीवरती काम करत असताना मतदान यादीमध्ये आपण जे लोक गावात वास्तव्य करतात, आपण त्यांच्याच भेटीगाठी घेतो, त्यांनाच मतदाना दिवशी या म्हणून आपण विनंती करतो. पण मी कार्यकर्त्यांना सांगितलं का आपल्या गावातील मतदान यादीमध्ये नावं असतात, पण ते कामानिमित्त, नोकरी व्यवसायासाठी, अनेक कुठल्यासाठी त्यांचं स्थलांतर झालेलं असतं आणि ह्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करत नाही का, मग मतदाना दिवशी तुम्ही या, कार्यकर्ता म्हणून आपण पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केली पाहिजे. तर मी हे सांगितलं का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघातलं जवळपास 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झालेलं होतं आणि ते मतदान मी त्यांना विनंती करून कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदान करावं ही विनंती केली आणि त्या लोकांनी येऊन मतदान केलं, हे मी त्या भाषणामध्ये सांगितलं. पण त्या ठिकाणी विरोधकांनी त्या ठिकाणी चुकीचा अर्थ काढला का 20,000 मतदान बाहेरून आणलं. मला वाटतं आपण मतदार राजाचा या ठिकाणी अवमान करताय. कारण की ज्याचा मतदानामध्ये यादीमध्ये नाव आहे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, ही लोकशाही आहे. पण विरोधक या भाषणाचा दुरुपयोग करतायत. त्यामुळे माझी विनंती आहे, जितेंद्र आव्हाडसाहेब असतील, UBTचे असतील, हे 20,000 मतदानाचा चुकीचा संदेश ते पसरतात. पण तसा कुठलाही प्रकार झाला नाही आणि 20,000 मतदान बाहेरचे येऊन कसे करतील? राज्यात विधानसभेच्या निवडणुका साऱ्याकडे होत्या, प्रत्येक महाराष्ट्रात निवडणूक होती आणि माझ्याकडे 20,000 लोक कसे येतील बाहेरून? माझ्याच मतदारसंघातले मतदार यादीमधल्या लोकांनी जे बाहेर स्थलांतरित झाले होते त्यांना त्या ठिकाणी मी विनंती केली का मतदानासाठी यावं आणि आपल्या या मतदारसंघाची आपली सेवा करण्याची मला संधी द्या, म्हणून ते 20,000 लोक येऊन त्या ठिकाणी मतदान केले आणि त्यांनी त्यांचा हक्क त्या ठिकाणी बजावलेला आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी जो दाखला दिलेला आहे तो कितपत तुम्हाला योग्य वाटतोय आणि याबाबत तुमची आता भूमिका काय असेल? हे बघा, जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही जाणून नये त्या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात काय प्रकार घडला आणि आव्हाड नेहमी काय आरोप करतात. मोठी माणसं त्यांच्यावर मला बोलणं उचित ठरणार नाही, पण आव्हाड साहेबाला माझी विनंती राहील का असं चुकीचं कुठला मेसेज देऊ नका. आणि आपण आज जो निवडणूक आयोगाकडे आपण माझ्या भाषणाचा उल्लेख केला तसा कुठलाही प्रकार नाही आहे. पैठण विधानसभा मतदारसंघातले जे मतदार यादीमधले लोक होते त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी बाहेर स्थलांतरित झाले होते, त्यांना विनंती केली मतदानाला यावं, ही विनंती केली म्हणून ते लोक मतदानाला आली. तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जातोय आणि आता तुम्ही स्पष्टीकरण सुद्धा दिलंय, त्यामुळे लिखित स्वरूपात काही स्पष्टीकरण तुम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ इच्छिता का? बघा, निवडणुकीत स्पष्टीकरण लेखी स्वरूपात देण्याची गरज नाही. तुम्ही माझं त्या कार्यक्रमातलं जर भाषण ऐकलं तर मी स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आपण मतदान यादीतले जे बाहेर लोक वास्तव्य करतात त्यांना देखील आपण मतदाना दिवशी बोलवलं पाहिजे. पण यांनी जो मी अगोदर बोललो ते कट केलं आणि 20,000 मतदान आणली, याचाच अर्थ त्यांनी त्या ठिकाणी पकडलेला. तसा कुठलाही प्रकार माझ्या मतदारसंघात झालेला नाही आणि या ठिकाणी मी सांगेल का राज्यात देखील असा प्रकार कुठं होत नसतो. कारण की 20,000 मतदान बाहेरून येऊन कसे करतील? त्यांचं मतदान यादीत नावं असेल ना. मतदान यादीत नाव नाही आणि 20,000 लोक कुठले आणणार आपण? या ठिकाणी मतदान यादीवरती फोटो असतो, आधार कार्ड असतं. चुकीच्या प्रक्रियेत मतदान प्रक्रियेत कधी असं नोंदवलं जात नाही, कारण की या ठिकाणी मतदान यादीत फोटो असतो. पण जितेंद्र आव्हाड हे चुकीचा अर्थ काढतायत. या ठिकाणी निवडणूक आयोगाला मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जो बूथप्रमुखाचा मेळावा होता त्याचं माझं स्पीच आपण सविस्तर ऐकून घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मतदान प्रक्रियेवरच एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय. मग जितेंद्र आव्हाड असू द्या, जयंत पाटील असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या किंवा मग राज ठाकरे असू द्या, त्यांनी तर व्हीव्हीपॅटची पण मागणी केलेली आहे. याकडे कसं पाहता नेमकं? हे बघा, मी तर काय म्हणतो, माझं त्यांना आव्हान आहे, पैठण विधानसभा मतदारसंघातील VVIPॅट चेक करावं, हे त्यांना माझं खुलं आव्हान आहे. कारण की आपण ही लोकशाही आहे, असं काही हुकुमशाही नाही आहे. माझ्या विधानसभेमध्ये झालेल्या मतदानाचा त्यांनी पुन्हा फेर मतमोजणी करावी, हे देखील माझं त्यांना खुलं आव्हान आहे. निवडणूक निष्पक्षपातीपणे होत नाही असा सुद्धा एक आरोप आहे, तो महाविकास आघाडी करते. तुम्हाला या आरोपामध्ये किती तथ्य वाटतंय? हे बघा, निवडणूक निपक्षपाती होत नाही हे या विषयावर मी बोलणार नाही.
आमचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का आपण विरोधकाला प्रत्युत्तर द्यायचं नाही, तर प्रत्युत्तर हे विकास कामातून द्यायचं आहे. विरोधक काय बोलतात काय नाही त्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही. माझ्या आता महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, आता निवडणुका आल्या म्हणून हे सोंग करतायत आणि निवडणूक आल्यानंतर ज्यांना सोंग सुचत असते. पण यांचं विकास कामावर यांनी काय कामं केली हे यांनी दाखवावी. आज या राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, ह्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं सरकार अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतं आहे. मराठवाड्यात एवढी अतिवृष्टी झाली, आज त्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम आणि मराठवाड्याला सहानुभूतीपूर्वक विचार करून या ठिकाणी राज्य शासनाने देखील मदत केली. त्यामुळे विरोधक काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. माझं ज्यावेळेस निवडणूक आयोग मला लेखी जर स्पष्टीकरण मागितलं तर त्या ठिकाणी मी द्यायला तयार आहे. पण आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रच दिसत आहे सर्वीकडे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर युती झाली तर शिवसेनेला विशेष करून संभाजीनगरमध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का, किंवा याचा फरक पडणार आहे आणि त्यासाठी तयारी तुम्ही सुरू केली? हे बघा, छत्रपती संभाजीनगर हे हिंदू हृदय सम्राट कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय चांगलं काम मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे साकार करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संदीपान भुमरे खासदार झाले आणि त्या ठिकाणी जेवढे शिंदे गटाचे कॅन्डिडेट होते ते विधानसभेला निवडून आले आणि येणाऱ्या आगामी काळातल्या ज्या निवडणुका आहे त्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली हा महायुतीचा त्या ठिकाणी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे विलास भुमरे यांनी आणि स्पष्ट केलेलं आहे की जे वक्तव्य केलं होतं त्या वाक्यांचा दुरुपयोग करण्यात आला आणि आता नेमकी भूमिका या संदर्भातली जितेंद्र आव्हाड यांची काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.